आपकी अदालत मध्ये सुपरस्टार शाहरुख खानवर आरोप आहे की हे खूप खोडकर आहे. आता तुम्ही दिल्लीवाले बनवून आले आहात तर दिल्लीवाल्यांना मी विचारले, त्यांनी म्हटले की शाळेत तर इतके खोडकर होते, रोज मार खायचे. माझी तर आता सुद्धा कितीतरी ठिकाणी मारामारी होते. मी एवढा बदललेलो नाहीये. हो, मी शाळेत खूप नॉटी होतो. पण माझ्या टीचरने मला म्हटलं होतं की माझी ना डेव्हिल स्माईल आहे, की अशी खोडकर स्माईल आहे की जेव्हा मी स्माईल करून द्यायचो तर मला माफी मिळून जायची लगेच. मला हे पण लक्षात आहे की मी शाळेमध्ये आता सांगून देतो, आम्ही केमिस्ट्री लॅबमध्ये काही गोष्टी फाडून टाकल्या. मग मी जेव्हा माझ्या टीचरला मला पकडायच्या, तर मी रडणं चालू करायचो त्यांच्यासमोर आणि मी म्हणायचो की माझ्या घरामध्ये माझे आई-वडील माझ्याशी खूप वाईट पद्धतीने वागतात आणि तुम्हीच माझ्या आईसारखे आहात. तर मी सचदेवा होत्या बघत असतील प्रोग्राम आणि मी रडत चाललो जायचो आणि मला ॲक्टिंगमधून अश्रू काढणं येतं. तर मी रडत जायचो. मग त्या मला म्हणायच्या, "काही गोष्टी नाही बेटा, तू होमवर्क नाही केलं, तुझे मार्क्स खराब झालेत, पण तू चिंता करू नकोस, मी तुझ्या आईसारखी आहे." मग मी फिरायचो आणि हसायचो आणि त्या मागे समजायच्या की मी खूप जोरजोरात रडतोय आणि मी आपला डेस्क ओढून त्याखाली डोकं ठेवून झोपून जायचो त्याच्यात. मग म्हणायच्या, "बेटा काही गोष्ट नाही, तुझे मम्मी-डॅडी असे आहेत." तर मी आपल्या आई-वडिलांचं नाव तर खराब केलंच होतं. खूप मार खायचो, खूप नॉटी होतो मी. भिंतीवर बसून जायचे तुम्ही पाय लटकवून आणि ज्या मुली जवळून जायच्या त्यांना फ्लाइंग किस द्यायचे. तर तर त्याचंच तर मी पूर्ण प्रोफेशन बनवून घेतलं. हेच करत असतो. असं करून मी म्हणायचो की आणखीन एक गोष्ट होती, माझे वडील होते. तर एक लेडी जी बिचारी म्हणजे मुलगी म्हणजे 16-17 वर्षांची असेल. मी 5 वर्षांचा होतो. मी शाळेत जाणं सुरू नव्हतं केलं. तर त्या घरी आल्या आणि त्यांनी माझ्या वडिलांना सांगितलं की हा जो आहे तुमचा मुलगा भिंतीवर उभा राहून शिट्टी वाजवतो, टाळ्या वाजवतो आणि मग हाय स्वीटहार्ट असं काहीतरी बोलतो. हॅलो स्वीटहार्ट. तर माझ्या डॅडने म्हटलं, "हा 5 वर्षांचा मुलगा आहे. याची चूक नाही आहे. जो आमचा शेजारी आहे टेक सेन्सवाले, ज्यांचं खूप मोठं पुस्तकांचं दुकान आहे. तो सुभाष असेल, मोठा मुलगा आहे त्यांचा, तरुण आहे, उद्धटपणा करतो." तर माझे डॅड मोठ्या आरामाने बसले, की "बेटा बस, माझ्या मुलाला बघ." तर ते समजले की 5 वर्षांचा मुलगा येईल तर म्हणतील की इथं चूक झाली अंकल माझ्याकडून. जसं मी धावत आलो तसं मी तिला बघितलं. हाय स्वीटहार्ट. हा प्रश्न, हा आरोप मी मान्य करतो. अभिमानाने मान्य करतो, चूक झाली. परंतु 25 वर्ष मुंबईमध्ये घालवल्यानंतर तेवढेच खोडकर आहात का? हो, मुलींना किस करण्याच्या प्रकरणात तर मी आहे. मी तेवढाच खोडकर आहे आणि कधी-कधी आता माझी मुलं मोठी झाली आहेत, तर ते आता मला म्हणतात, की "पापा यू कॅन नॉट बी लाइक धिस. आता तुमचं वय झालंय, तुम्ही मोठे झाले आहात. आता तुम्हाला आता असे नॉटी बिहेव नाही करायला पाहिजे." मग मी म्हणतो, "तुमचं वय झालं असेल, तुमच्या बापाचं नाही झालं." तर मी आता पण तसाच आहे. आता सुद्धा नॉटीच आहे आणि कारण मी काही जास्त हार्मफुल नाहीये. मी कोणाला त्रास देण्याच्या किंवा उद्धटपणाच्या उद्देशाने नाही करत. कधी-कधी होऊन जातं. आणि कधी-कधी चूक होते तर मी माफी पण मागून घेतो. पण आताही तेवढाच नॉटी आहे मी. आणि त्यावेळी पण नशा होता ॲक्टर बनायचा. तुमच्या मित्रांनी सांगितले की जेव्हा केस कापायला जायचे तेव्हा म्हणायचे अमिताभ बच्चन कट किंवा धर्मेंद्र कट द्या. हो, गोल मार्केटमध्ये मी नेहमी शाळेत जेव्हा जायचो, कोलंबस शिस्तबद्ध शाळा होती. लांब असायचं केस. तर प्रिन्सिपल तिथूनच असेंब्लीमधून परत पाठवायचे. प्लीज गो अँड कट युअर हेअर. कारण ते तर आयरिश ब्रदर्स होते सगळे, खूप रागवायचे. तर त्या गोल मार्केटमध्ये जायचो, सकाळी जायचो. ते असे आहे ना, ते त्यांच्या डोळ्यांमध्ये ते त्याच्यामध्ये हे मग सकाळी धर्मेंद्र हेअरकट की अमिताभ बच्चन हेअरकट. तर दर आठवड्याला जायचो मी. कधी धरमजींची तर कधी अमितजींची हेअरकट करायचो आणि नेहमी माझे तिथेच केस कापले जायचे. खूप खराब केस कापायचे, अगदी खराब केस कापायचे. तर ॲक्टिंगचे भूत लहानपणापासूनच होते की तरुण होता होता आले? नाही मी ॲक्चुअली स्पोर्ट्समन बनणार होतो. माझं खूप मन होतं की मी आपल्या देशाला कशाप्रकारे तरी रिप्रेझेंट करू. हॉकीमध्ये किंवा क्रिकेटमध्ये, फुटबॉलमध्ये. माझी खूप आवड होती की मी इंडियन टीमसाठी खेळावं. तर मी आयुष्यभर आणि मी फील्ड हॉकीमध्ये चांगला होतो. या गेम्समध्ये मला वाटायचं की मी चांगला होतो आणि मला खूप वाटायचं की मी इंडियन हॉकी टीममध्ये प्लेयर बनून जावं आणि मग मला खूप दुखापत झाली. तर माझ्या पाठीत खूप त्रास होऊ लागला. मी हॉकी खेळू शकलो नाही असं खाली वाकून. तर मला सगळे खेळ सोडावे लागले आणि त्यावेळी मला काही करण्यासारखं नव्हतं संध्याकाळी. तर माझ्या आई-वडिलांनी सांगितलं की एक नाटक चालू आहे लेडी श्रीराम कॉलेजमध्ये. त्यामध्ये 80 मुली होत्या आणि 10 मुलं होती. तर त्यांनी म्हटलं यासाठी नाही मी गेलो तिथे कारण तिथे मुली होत्या. कारण काही अजून करायला नव्हतंच संध्याकाळी. तर मी बेरी जॉन जिथे शिकवत होते तिथे त्या थिएटरला जाऊन मी खूप दुःखी होतो. माझं स्पोर्टिंग करिअर संपून गेलं. मग जेव्हा मी सुरुवात केली तर असं करता टेलिव्हिजन येऊन गेलं. मग टीव्हीची जेव्हा सुरुवात झाली तर त्यामध्ये रोल मिळून गेला फौजीमध्ये. मग असं करता फिल्म्स मिळून गेले आणि मी जेन्युइनली
कधीही विचार केला नव्हता की मी फिल्मचा ऍक्टर बनेन. मी जेव्हा मुंबईला गेलो तेव्हा माझे मित्र होते इथे थिएटरचे, बॅरी जॉन. त्यांनी विचारलं किती दिवसांसाठी. मी म्हटलं 1 वर्षासाठी जातो, त्यानंतर काढून टाकतील मला. माझ्या आई वडिलांचा मृत्यू झालाय, थोडंसं दुःख आहे, जाऊन परत येईन मी. आता पण 25 वर्ष होऊन गेले तरी विचारतात केव्हा येतोयस बाबा, तू परत आलाच नाहीस. तर अर्धे लोक मला तिथून पाठवू इच्छित आहेत आणि अर्धे लोक इथे वेट करतात मी परत कधी येईन. पण मला असं कधीच वाटलं नव्हतं की मी कोणी फिल्म्समध्ये टीचरने जाईन. समजावले होते तुम्हाला की मुंबईला जाऊ नको, ऍक्टर बनण्याचा प्रयत्न नको करूस? म्हणजे मला ना फक्त जेवढे पण लोक भेटले होते, मी नाव नाही घेणार कदाचित त्यांचं, माझे मित्र होते. त्यांनी मला म्हटलं होतं की तू खूप अगली आहेस आणि तुझा चेहरा जो आहे तो खूप चांगला नाहीये. तर तू ॲक्टर नाही बनू शकत, तू सॉफ्ट नाही आहेस. आणि मग एका डिरेक्टरला मी तिथे भेटलं होतं, ते मला पहिली गोष्ट बोलले की, आणि मी सांगू शकतो ते मित्र आहेत मनसूर खान साहेब. तर त्यांनी मला बोलवलं होतं फिल्मसाठी, खूप चांगली फिल्म बनवली होती कयामत से कयामत तक. तर त्यांनी जोश पण केली होती माझ्यासोबत. तर पहिल्या दिवशी जेव्हा ते भेटले त्यांनी म्हटलं, यार तू खूप इंटरेस्टिंग ॲक्टर आहेस, यू आर व्हेरी इंटरेस्टिंग ॲक्टर. मी म्हटलं हो, तू एवढा अगली आहेस की मी तुला कुठलाही रोल देऊ शकतो. तर मला यार खूप दुःख झालं, यासाठी मी विलन वगैरेचा रोल करून घेतला, जे मिळतं ते करून घ्या. लोक समजतात की मी समजदार होतो, पण मी त्या समजुतीमध्ये करून घेतलं होतं. पण खूप लोकांनी मला असं सांगितलं. परंतु दिल्लीवाले हे पण सांगतात की आईचा खूप विश्वास होता. त्यांनी म्हटले जर शाहरुखने म्हटले आहे तो जाऊन काहीतरी करेल मुंबईमध्ये, तो जरूर काहीतरी ते करेल. तर प्रत्येक आईचं असतं. माझी आई समजत होती, माझी म्हणजे शिवाय माझ्या आईच्या कोणाला नाही वाटलं होतं की मी ॲक्टर बनेन. आणि ती नेहमी म्हणायची, असं नाही की मी आहे तो, पण माझा जो मुलगा आहे ना, आणि ती हैदराबादीमध्ये बोलायची, इनू ना बिलकुल दिलीप कुमार है मैं कहती हूँ. ये दिलीप कुमार बनेंगे बड़े होके. आणि बाकी जितके लोक होते ते म्हणायचे काही कुमार नाही बनणार, काही दिलीप नाही बनणार. याला नका जाऊ देऊ, नुसते आईच्या म्हणण्याने काय होतंय. पण माझ्या आयुष्याचं सगळ्यात मोठं दुःख हे आहे की माझ्या आईने ना माझे टीव्हीचे काही शो पाहिले, ना माझी कोणती फिल्म पाहिली. पण तिच्या आधीच तिचं निधन झालं. तर माझी आयुष्यातली पहिली गोष्ट ही आहे की मी एवढा मोठा, लोक समजतात की मी ॲम्बिशियस आहे आणि मी जो आहे मोठा, प्रत्येक गोष्ट मिळवू इच्छितो, कमावू इच्छितो. पण माझ्या मनात ही गोष्ट आहे की मी एवढा मोठा तारा बनून जावं की माझी आई जी आहे ती स्वर्गातून मला बघू शकेल. माझ्या आयुष्याचं स्वप्न आहे. दिल्लीवाले हे पण सांगतात की नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये तुमची ग्रूमिंग झाली, तिथे मोठ्या-मोठ्या ॲक्टर्सच्या मांडीवर बसून तुम्ही शिकलात. हो, माझे वडील जे होते, आम्ही खूप लोअर मिडल क्लास लोक होतो. तर एक छोटीशी तिथे मेस होती, कॅन्टीन चालवायचे. तर माझी बहीण मॉडर्न स्कूलमध्ये शिकायची. ती 3:30 वाजता सुटायची, कोलंबस 1 वाजता. तर मी तिथे येऊन कॅन्टीनमध्ये बसायचो. तर राज बब्बर साहेब, अजित वच्छानीजी, रोहिणी हट्टंगडीजी, सुरेखा सिकरीजी, मनोहर सिंगजी, सगळे जेवढे पण, अलकाजी साहेब, तर ते मला खूप प्रेम करायचे. आणि मी त्यांच्या मांडीवर जाऊन बसून राहायचो त्या सगळ्यांच्या. आणि सगळी मोठमोठी नाटकं मी जुन्या किल्ल्यामध्ये पाहिली, जी इंडियाची सगळ्यात चांगली नाटकं होती. तुगलक, रझिया सुलताना, सूरज का 7वां घोडा, खूपच सुंदर. आय थिंक त्यांच्याच मांडीवर बसून मला असं वाटायला लागलं होतं की मी ॲक्टर बनून जाईन. माझी ट्रेनिंग नाही झाली, पण मी सगळा दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिथेच बसून राहायचो. आणि मला आजपर्यंत त्या प्लेचे सगळे डायलॉग लक्षात आहेत, राज बब्बर साहेबांचे, अजित वाच्छानीजींचे. आणि ये दुरुस्त है कि मैं गुलाम हूँ, मिट्टी सा सिया जिसे कदमों के नीचे रोन दिया गया हो, लेकिन हमें ये एक ही रुतबा देता है. खुदा की नजर में हम एक है, खुदा और खून और रंग से नहीं अमल से परखता है. रजिया सुल्ताना. असे सगळे मला सगळं लक्षात आहे. आणि मी 8-9 वर्षांचा होतो. आणि सगळा दिवस बसून मी या ॲक्टर्सला पाहत राहायचो. आणि जेन्युअनली कुठे ना कुठे मी राजबब्बर साहेबांना बब्बरशेर अंकल म्हणायचो. तर माझ्यासोबत काही असं पॉलिटिकल काही नाहीये. मी लहानपणापासून त्यांचा मित्र आहे, कडेवर फिरायचो मी त्यांच्या. आणि ते मला नेहमी म्हणायचं की जेव्हा तुझी जी अपब्रिंगिंग झाली आहे ना, कुठे ना कुठे तो जोश येऊन गेला. NSD मध्ये जे लोक होते आणि इतके मोठमोठे ॲक्टर आहेत, तुम्ही लोक खूप यंग आहात. पण हे कदाचित आपल्या देशातले सगळ्यात ग्रेटेस्ट ॲक्टरपैकी आहेत. फिल्म्समध्ये कदाचित नाहीत, पण थिएटरमध्ये आहेत. तर मला ते खूपच लकी चान्स मिळाला. तर यामधून तो कोण होता ज्याने खोड्या करणे शिकवले? ते राज बब्बर साहेब. मी सांगू शकतो, मला ते खूप रागवतील, पण मी सांगून देतो. जेव्हा आम्ही त्या प्लेमध्ये, सॉरी, किसिंग सीन होता, ते खूप रिअल लाईफ प्ले असायचे. तर आय थिंक रोहिणीजींसोबत त्यांचा किसिंग सीन होता. तर मी एकदा त्यांना विचारलं, अंकल खरंच किस करता तुम्ही त्यांना? तर म्हणाले, बेटा जाऊन आंटींना विचार, त्या तुला सांगतील व्यवस्थित. तर त्यांनी मला खूप, मी हे नाही म्हणत की त्यांनी मला बदमाशी शिकवली, पण खूप प्रेम दिलं मला राजबब्बर साहेबांनी. आणि आज पण मी ऐकलंय की या खोड्या मनामध्ये कोणी खूप जास्त बोलत आहे, मग तो टीव्हीवरच जर जास्त बकबक करतोय, तर तुम्ही विचार करा त्याचा जाऊन चिमटा घेतो. नाही, असं नाही. मला असं बोलायला नाही पाहिजे, कारण की आजकाल, सॉरी तुम्ही नाही, पण टीव्हीवर खूप सारे लोक खूप सारं बोलतात. म्हणजे चिमटा काढायचा नाही, कान पण कापायचं मन करतं त्यांचं. अरे यार, सकाळी सकाळी लावा, इतके लोक बोलत असतात नुसते. मी आता एका प्रोग्राममध्ये सांगत होतो की यार इतका आवाज असतो, असं वाटतं की रॅप म्युझिक चालू आहे. आणि कोण काय बोलतंय, का बोलतंय, कशासाठी बोलतंय आणि कोणाशी बोलतंय समजतच नाही. माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही एवढे सिनियर जर्नलिस्ट आहात, इतके मोठे जर्नलिस्ट आहात, तुम्ही लोक कुठे ना कुठे नक्की भेटत असाल.
एक वेळा सगळ्यांना सांगा की यार एक एक करून बोलत जा, एक एक करून सगळे सोबत बोलू बोलू तर नका. तेव्हा जेव्हा ते आमची एक गोष्ट काय ऐकायला Actually तयार ते तर खरं असतील. ते बोलणं बंद करतील तर काहीतरी बोलू. तेच तर लोक प्रश्न विचारतात, उत्तर ऐकतच नाहीत. सारखं बोलतात हे का केलं, 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 हे का केलं. ऍक्च्युअली आजकाल इंटरव्ह्यू देणं खूप सोपं झालंय. चुपचाप बसून राहा, जो इंटरव्ह्यू करतोय तोच बोलत राहील, बोलता बोलता तोच घरी जाईल. परंतु आपकी अदालतमध्ये तुम्हाला अशी संधी नाही नाही, मिळणार. नाही, बिलकुल तुम्हाला नाही, बिलकुल नाही. सफाई द्यावी लागेल. खूप मी सारे सगळ्या आरोप आहेत प्रश्नांची उत्तर माझ्याजवळ. देईन. छंद काय काय आहेत तुमचे? योगा करतो, दररोज 2 मैल पळायला जातो, मग त्यानंतर पाठपूजा, मग नमाज पडल्यानंतर त्यानंतर मी ते काय काय बोलतात त्याला ते जिथे चांगल्या गोष्टी ऐकायला मिळतात तिथे जातो. सत्संग जातात. हां, सत्संगला जातो, आध्यात्मिक गोष्टी ऐकतो. आणि आता माझे काही छंद नाही. आता माझे छंद माझी 3 मुलं आहेत. मी खरं सांगतोय, मला आणखीन कुठलेही छंद नाहीये. मला ना काही करायला आधी मला खूप छंद होते. पुस्तकं वाचायचा खूप छंद होता, फिल्म्स बघायचा छंद होता. पण आता माझे जे छंद आहेत ते माझ्या 3 मुलांमध्ये सामावले आहेत. तर मी आपले सगळे मला जर खेळायचा छंद आहे तर अब्रामच्या सोबत खेळतो. मला मुलींचे परफॉर्मन्स बघायचे किंवा त्यांचे प्रोग्राम बघायचा छंद आहे किंवा मेकअपचा छंद आहे तर मुलीसोबत बसून बघतो. टाइमपास आणि बदमाशी करायची असेल तर मी माझ्या मुलासोबत ते करतो. तर माझे कोणतेच छंद नाहीयेत. फिल्म बनवणं आणि मुलांच्या सोबत वेळ घालवणं. माझा असा प्रश्न आहे की जेव्हा तुम्ही फॅन बनवण्याचा डिसिजन घेतला, तेव्हा तुम्हाला असं नाही वाटलं की फॅन तुमची एक मुलगी असायला हवी? कारण की आय थिंक तुमच्या ग्रेटेस्ट फॅन्स ज्या आहेत त्या मुलीच आहेत. हो, मी हो, गोष्ट तर हो, बरोबर म्हणजे आहे. बिलकुल. पण त्यामध्ये एक छोटासा प्रॉब्लेम होता, की जशी फिल्म आम्ही विचार केली होती त्यामध्ये फिल्मी तारा मी होतो आणि तोच त्याचा फॅन पण असायला पाहिजे. तर मी प्रयत्न केला, की मी मुलींचा स्कर्ट वगैरे पण घातला. मी विग पण घातला. पण मी एवढा हास्यास्पद आणि खराब वाटलो, की मी हडळ वाटायला लागलो. तर यासाठी मी मुलगी पण बनून जाईन, पण ते जरा जास्तच होईल. पण पुढच्या फिल्ममध्ये जर चान्स असा आला, जर ही फिल्म चालली तर याच्या पार्ट 2 मध्ये 100% फॅन माझं पण हेच मानणं आहे, की फॅन तर मुलगीच असायला पाहिजे. काय विनाकारण मुलगा फिरतोय तिथे आर्यन खन्ना म्हणून. तर नेक्स्ट फिल्ममध्ये प्रत्येक फिल्ममध्ये मुलगीच फॅन असेल. ऍक्च्युअली सगळेच असे बोलतायत. परंतु काही फॅन असे पण असतात जे तुमच्या घरात घुसून येतात रात्री. खूप सारे असे फॅन्स आहेत. एक मी तुम्हाला सांगतो सर, की तुम्ही विश्वास नाही करणार. मी शॉक्ड होऊन गेलो होतो त्यांच्यामुळे. तेव्हा माझा काही इंटरव्ह्यू होता की बर्थडे होता, तर खूप सारे जर्नलिस्ट आले होते. सगळे बसले होते. त्यांच्यासोबत कुठून सुमडीमध्ये घुसला, मुंबईमध्ये सुमडी म्हणतात, असे एकदम चुपचाप घुसले आणि मग त्यांनी कपडे काढले. पुरुष होते, कपडे काढले आणि मग आमच्या स्विमिंग पूलमध्ये उडी मारून आंघोळ करून पूर्ण एक लेंथ मारली त्यांनी. मग परत गेले, एक टॉवेल पण घेऊन आले होते, स्वतःला साफ केलं, कपडे घातले. तेव्हा सिक्युरिटी त्यांना थांबवून विचारलं की तुम्ही काय करता इथे? काही पण करत नाही म्हणाला. काहीच करत नाहीये, फक्त मी आंघोळ करायला आलो होतो ज्या पाण्यामध्ये शाहरुख खान आंघोळ करतो. मी आंघोळ केली आहे आणि मी आता जातोय. तर थोडंसं त्यांना गमतीशीर पण वाटलं, पण सिरियसली पकडलं पण होतं. सिक्युरिटी नंतर मला असा फोन केला की सर ते आहे, तर मी भेटायला येतो यार, हा तर खूप विचित्र फॅन आहे. तर म्हणाले भेटायचं नाहीये मला, जास्त फ्री नका हो माझ्यासोबत. मी फक्त पाण्यामध्ये आंघोळ करायला आलो होतो, आंघोळ केली, मी जातोय आणि याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टन्स नाही देऊ शकत मी, असं म्हणून निघून गेले.